अनंत अंबानी, आज मी तुझ्या वंताराबद्दल बोलणार आहे भाऊ. कारण आमच्या इथला नांदणी गावातला हजारो वर्षापूर्वीची जी परंपरा आहे त्यातील एक 35 वर्षाचा माधुरी नावाचा हत्ती तू घेऊन गेलायस. कोणाच्या आडुशानं? पेटाच्या आडुशानं. सुप्रीम कोर्टानं पण काय आदेश दिलाय? प्रायव्हेट प्राणी संग्रहालयामध्ये नेऊन ठेवा हत्ती. का? सरकारचं काही प्राणी संग्रहालय नाहीत का? जंगल नाहीत? आमच्या इथं दाजीपूरचं जंगल आहे, तिथं आम्ही नेऊन सोडला असता प्रॉब्लेम असता तर. खाली आमच्या इथं चंदगडमध्ये हत्ती राहतात, केरळमध्ये हत्ती राहतात, आणि आमच्या सुंदर हत्ती बरोबर काय केला सर तुम्ही? बेंगलोरला पाठवलेला, 3 वर्ष तिथं राहिला आणि 3 वर्षानंतर त्यानं जीव सोडला. मग तुझ्या इथं वंतारात काय झालं तर काय करूया? आणि सगळ्यात बेकार सांगतो, ह्या गोष्टीमुळे तुझ्या रिलायन्स इंडस्ट्रीला एवढा मोठा दणका बसणार आहे, एवढा मोठा दणका बसणार आहे. तुझी काय भट्टी लागते का नाही हे तुझं तू ठरव. तुला एक तर ती 3000 एकर जमीन कुठं मिळाल्या? तुझ्या 7500 एकर मधल्या रिफायनरीच्या शेजारी. का तर तिथनं जास्त प्रदूषण काढालाय तुम्ही. ते प्रदूषण ब्लॉक करण्यासाठी झाडं लावायला तुम्हाला जमीन दिल्या ना ती. प्राणी संग्रहालय करायला नाही. आणि नरेंद्र मोदी आपल्या देशाचे पंतप्रधान तिथं जाऊन येतात. आम्ही त्या व्हिडिओत बघितलंय कुठले कुठले प्राणी आणलाय तिथं. जगभरातनं प्राणी आणून गोळा करायलाय. अरे म्हणजे काय? प्रायव्हेट आहे ते. हे सरकारी जंगलामध्ये किंवा वन खात्याकडे जाऊ दे ना. सुप्रीम कोर्टानं पण असा निर्णय कसा दिला की प्रायव्हेट ह्याच्यात जाऊ दे प्राणी संग्रहालयात. हे अक्षरशः पैशाचा खेळ आहे सगळा. अनंत अंबानी, तुझा स्वतःचा शौक पूर्ण करण्यासाठी ही जी नाटकं आणि ही जी थेरं लावल्यास का नाही, ही डेफिनेटली कोल्हापूरकर हाणून पाडणार. आता नुसता कार्ड बंद करायल्यात. तुझं मॉल आहे, तुझं बिझनेस आहे, सगळ्यावर ज्यावेळेला बहिष्कार पडत का नाही पूर्ण भारतातनं, त्यावेळेला भीक मागायची पाळी. लक्षात ठेव, कुणाच्याही भावनांशी खेळायचं नाही. आणि भावांनो, आता सगळा बहिष्कार टाकालोय की नाही, रिलायन्सच्या एका मोळ्याला सुद्धा हात लावायचा नाही आपण. आपल्याला एवढंच करायचं आहे, ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत शेअर करायचा, जेणेकरून अनंत अंबानी पर्यंत ही व्हिडिओ जाईल. त्याला मराठी येत नसलं तर आपण हिंदीमध्ये पण ही व्हिडिओ बनवूया. आणि कमेंटमध्ये खाली टाका #BringBackMadhuri, कारण हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि यामुळे आपली माधुरी परत येऊ शकते.